श्री प्रतिष्ठानने अभिनव उपक्रम राबवला असून सैनिकांसाठी 78,000 राख्या पाठवून सामाजिक संदेश दिला आहे। महाराष्ट्र सरकारने राबविलेल्या लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 3,000 रुपये माता भगिनींच्या खात्यात जमा झाले आहे। त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच भारत मातेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी प्रेम आदर व्यक्त करण्यासाठी श्री प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारी शहरातील पूर्व भागात अनेक ठिकाणी अभिनव उपक्रम घेण्यात आला। 78,000 राख्या पाठवून श्री प्रतिष्ठानने सामाजिक बांधिलकी जोपासली आहे। या कार्यक्रमाला श्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास संगा, देवा विटकर, तुषार जक्का, बालाजी श्रीचिप्पा, ऍडव्होकेट संदीप संगा, संतोष दांगडे, अंबादास कुडक्याल, लखन दांगडे, प्रियंका दांगडे, पत्रकार अशोक सामल, वैजनाथ उगडे यांच्यासह श्री प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते। नमस्कार। आज या ठिकाणी आपण महाराष्ट्र शासनाने राबवलेल्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आपल्या सगळ्यांना 3,000 रुपये खात्यात जमा झालेले आहे, जेणेकरून आपल्या माता भगिनींना एक उपहार म्हणून रक्षाबंधनाच्या निमित्त महाराष्ट्र प्रदेशाचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व तसेच अजितदादा पवार यांनी राबवलेल्या उपक्रमामुळे आपल्या सगळ्या माता भगिनींना आपल्या खात्यात 1,500 रुपये दर महिना येणार आहे। तसेच अजून एक उपक्रम, वर्षाला 3 गॅस आपल्याला फ्री देण्यात येणार आहे। मुख्यमंत्र्यांनी मागच्या वेळेस योजना राबवलेला आहे व तसंच भविष्यात आपल्या सगळ्या माता भगिनींना व समाजातील प्रत्येकांना शासनाचे योजने आज आपण लाडकी बहीण योजना प्रत्येकाला पोहोचले। येणाऱ्या काळात बी श्री प्रतिष्ठानने शासनाने जो योजना काढेल, हॉस्पिटल असू द्या, तुमचं बिडी कारखाने असू द्या, अशा कुठल्याही योजनेसाठी आम्ही